नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवले गेलं आहे की जसं काही घरातलं वातावरण सगळं काही व्यवस्थित सगळ्याशी नीट बोलायला लागलेले असतात. मेन मुद्दा म्हणजे मीरा आणि अथर्व हे दोघंजणी व्यवस्थित झालेले असतात. दोघांमधले जे काही मनमुटाव असतात ते संपलेले असतात आणि इथे मीरा, अथर्व, वेदा, अनन्या कॅरम खेळत असतात. हे सगळं पाहून अंबिका खूप आनंदी आणि खुश होते. म्हणते, मीरा, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती, कारण की घराला एकजूट टिकवण्यासाठी हेच तर एका स्त्रीला करावं लागतं आणि तू आज हे सिद्ध करून दाखवलं आहेस. हे सगळं पाहता क्षणी मंजिरीला तर खूप राग येतो की अरे, मी किती वेळा ह्या घराला तोडण्याचा प्रयत्न केला आहे तरीही काही होत नाहीये. खास करून मीरा आणि अंबिकामध्ये तर दुरावा आला आहे, पण हे अथर्व आणि मीरा काही लांब जात नाहीये. त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा बोलणं चालू झालं आहे. हे तिला अजिबात आवडत नसतं. तोपर्यंत ते मीरा आणि अथर्व दोघे एकमेकांशी माफी मागतात तर पुन्हा एकदा बोलायला चालू करतात. आणि तोपर्यंत मीरा म्हणते की मला बाबांचा काही अतापता नाही आहे, ते कुठं आहेत, त्यांना आपण भेटायसाठी जायचं होतं. अथर्व, मग काय करायचं आता? अथर्व म्हणतो, हो, बाबांना तर भेटायला जायचं होतं मीरा, पण ते एका ठिकाणी नाही आहेत असं तू म्हणतेस ना, आपण काय करायचं? मीरा म्हणते की हो अथर्व, पण मला असं कळलंय की बाबा कुठल्या तरी एका मोठ्या कारणानिमित्त बाहेर गेलेले असणार. जेव्हा ते गावात येतील तेव्हा आपल्याला कळेलच. तेवढ्यात हे सगळं बोलणं मंजिरी ऐकत असते आणि तेवढ्यात मीराला काकांचा फोन येतो. तेव्हा त्याने सांगितलेले असतात, मीरा, अगं शिवनाथ हा गावामध्ये आलेला आहे, मशानात आहे तो. ते पटकन फोन ठेवते. मीरा सगळी काही घडलेली गोष्ट अथर्वला सांगते. तीच गोष्ट मंजिरी ऐकते. मंजिरी ऐकल्यानंतर ना ती पटकन रूममध्ये, शिवनाथ हा एक कुठला तरी प्रकार म्हणजे काहीतरी शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला त्याच्यामध्ये यशही भेटतं आणि ती हवेची झुळ ती मार्जरीपर्यंत जाते. मार्जरी एकदम दचकून एकदम उभी राहते आणि मंजिरी मंजिरी असं जोरजोरात हाका देत असते. मंजिरी एकदम दचकते की मार्जरी मला एवढ्या रात्रीची का बोलवत आहे. ती लगबगीने जाण्यासाठी निघते. तो मंजिरीमध्ये, मार्जरी, लक्षात ठेव, जोपर्यंत आपण शिवनाथला मारत नाही तोपर्यंत आपण अंबिका आणि मीराचा काही बंदोबस्त करू शकत नाही. यासाठी तुला आधी शिवनाथला मारलं पाहिजे. हे सगळं झाल्यानंतर ना मंजिरी घरी येते आणि सगळी काही तयारी करते की आपण कसं काय आधी मीरा आणि अथर्वच्या आधी त्या शिवनाथला मारण्यासाठी जायचं तिथे. पण इथे दादासाहेब म्हणतात की मंजिरी, अगं मी ना सकाळी जरा मला काम आहे त्यासाठी मी लवकर झोपतोय, तूही झोपून घे, खूप रात्र झाली आहे. तोपर्यंत मंजिरी म्हणते, बरं झालं म्हातारा झोपला आहे, माझं मला काम करायला मी रिकामी आहे. तोपर्यंत इथे मंजिरी सगळी काही तयारी तर आधीच करून ठेवलेली असते. पण इथे कसं जायचं, अथर्व मीराला कसा वेळ होऊन द्यायचा, त्यांना लवकर तिथे पोहोचूनच द्यायचं नाही, असे खूप काही ते कारस्थान करायला तयार राहते. तोपर्यंत मीरा आणि अथर्व जायसाठी निघतात. अथर्व मीराकडे पाहून मनातल्या मनात बोलतो की जेव्हा मीराला त्यांच्या बाबांबद्दल सत्य कळेल तेव्हा काय होईल. सेम मीरा तसंच म्हणते की ह्यांना जर आईंबद्दल सत्य समजलं तर काय होणार आहे. शेवटी आज न उद्या हे सत्य समोर येणारच आहे. मंजिरी म्हणते की मीरा आणि अथर्वची गाडी तर गेलीच आहे, पण त्यांच्या गाडीमध्ये म्हणजे त्यांना उशीर व्हायसाठी काहीतरी मोठं त्यांना अडवायसाठी गुंड पाठवत असते. शिवनाथपाशी हिते आपली मंजिरी जाते. येणाऱ्या काही भागामध्ये दाखवलं गेलं आहे की शिवनाथ आणि मंजिरी दोघेजणी बोलत असताना शिवनाथ म्हणतो की तुझं हे चेटकणीचं रूप तुझ्या मुलासमोर येणार आहे, त्याला काही वेळ लागणार नाही आहे. मंजिरी म्हणते ती, अरे भले भले गेली माझे खरं रूप दाखवण्यासाठी. सगळं काही करत असताना शिवनाथलाही थोडंफार मारण्याचा प्रयत्न करत असताना हे सगळं काही डोळ्यांनी अथर्व मीरा पाहतात. तेव्हा कुठे सत्याचा खुलासाही ते अथर्वसमोर होतो की ही मंजिरी चेटकीन आहे. मीरा बरोबर बोलत होती. आईसाहेब चेटकीन आहेत आपल्या घरासाठी. ह्या खूप धोकेदायक आहेत. खूप छान इंटरेस्टिंग येणारा होणार आहे भाग. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.